नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आज आपल्या या चॅनलवरती आपण जी अल्पसंख्याक संस्था आहेत, 2 अशा संस्था आहेत ज्यांच्या ॲडव्हर्टाईज आलेल्या आहेत. तर इथे ज्या वॅकन्सीज आहेत त्याबद्दल जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आजची आपली जी तिसरी ॲडव्हर्टाईजमेंट असणार आहे ती विनाअनुदानित अशी शाळा आहे. पण विनाअनुदानित असली तरी जी सॅलरी आहे ती गव्हर्मेंटप्रमाणे इथे केली जाते. कारण ही जी आस्थापना आहे एक तर खूप जुनी आस्थापना आहे आणि जनरली हे गव्हर्मेंटचे सगळे रूल्स फॉलो करतात. ठीक आहे. तर सरकारी नियम अगदी सेंट्रल गव्हर्मेंटच्या हिशोबाने इथे सगळ्या प्रकारच्या सुविधा दिल्या जातात, जरी ही एक विनाअनुदानित शाळा असली तरीसुद्धा. तर ही कोणती शाळा आहे ते तुम्हाला कळणारच आहे. ठीक आहे. पण तत्पूर्वी आपल्या या व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे की चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण या आपल्या चॅनलवरती आपण शिक्षक भरती संदर्भात व्हिडिओज अपलोड करतो आणि इथे फक्त पवित्रा पोर्टल मार्फतच नव्हे पण थेट जी भरती होते, काही आस्थापना अशा आहेत की ज्यांना थेट भरतीची परवानगी आहे अनुदानित असल्या तरी, अशा आस्थापनांची सुद्धा आपण इथे दखल घेतो. प्लस हल्लीच मी जे विनाअनुदानित संस्था आहेत ज्या बऱ्यापैकी सॅलरीज देतात अशा आस्थापना किंवा अशा इन्स्टिट्यूशन्सबद्दल सुद्धा इन्फॉर्मेशन देतो. तर ही माहिती तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहे तुमच्या भावी आयुष्यासाठी, तसंच तुमचे होऊ पाहणारे जे शिक्षक मित्र आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही उपयुक्त ठरेल. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. बेल नोटिफिकेशनसुद्धा ऑन करा जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. ठीक आहे मित्रांनो, तर व्हिडिओला चालू करूया आपण. तर मित्रांनो, आजची आपली जी पहिली संस्था आहे ती आहे किदबई हायस्कूल स्टुडंट्स ऑफ स्टाफ वेलफेअर असोसिएशन नागपूरद्वारा संचालित 100% अनुदानित अशी ही संस्था आहे, अल्पसंख्याक असल्यामुळे. श्री शिवाजी नाईट हायस्कूल अँड कनिष्ठ महाविद्यालय ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स. ठीक आहे मित्रांनो, तर ही नागपूरमधली संस्था आहे. ॲड्रेस दिलेला आहे सेवा सदन बिल्डिंग, खदान, सेंट्रल एव्हेन्यू, नागपूर 18. या पदाचे नाव आहे कनिष्ठ महाशिक्षक, अंशकालीन, MA BEd द्वितीय श्रेणीत, इतिहास असला पाहिजे, उर्दू किंवा हिंदी माध्यमातला चालेल. हे पद रिक्त होण्याचे कारण आहे सेवानिवृत्तीमुळे. पदसंख्या 1 आहे. 11 मार्च 2024 सोमवार संध्याकाळी 6:30 वाजता मूळ दस्तावेजासह शाळेत उपस्थित राहावे. ठीक आहे. तर संध्याकाळी 6:30 वाजताचा टायमिंग दिलेला आहे. तर इथे तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. जर तुम्ही या क्वालिफिकेशनमध्ये बसत असाल तर नक्की तुम्हाला इथे संधी आहे. ठीक आहे मित्रांनो, तर नागपूरमधली ही संस्था आहे, इथे तुम्ही अप्लाय करू शकता. आपली जी पुढची संस्था आहे ती आहे दयानंद आर्य कन्या विद्यालय, रन बाय आर्य विद्या सभा मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन आहे. ही सुद्धा नागपूरमध्ये आहे, जरी पथकामध्ये. पिनकोड आहे 440014. स्पॉट इंटरव्ह्यू आहे. शिक्षण सेवक 9वी ते 10वी इंग्लिश हवा आहे त्यांना. नंबर ऑफ पोस्ट 1 आहे. BA किंवा MA आणि BEd पाहिजे. शिक्षण सेवक 9वी ते 10वी सायन्स 1 पोस्ट आहे. इथे BSc किंवा MSc चालेल आणि BEd पाहिजे. त्यानंतर शिक्षण सेवक 6वी ते 8वी हिंदी अँड हिस्ट्री 1 आणि क्वालिफिकेशन BA किंवा MA, DEd किंवा BEd, महा TET किंवा CTET. 6वी ते 8वी तुम्हाला माहिती आहे TET किंवा CTET लागतं. त्याच्यानंतर शिक्षण सेवक 1 ते 5 ऑल सब्जेक्ट 1 HSC प्लस DEd प्लस महा TET किंवा CTET. तसंच मित्रांनो, ज्युनियर क्लर्कची सुद्धा एक वॅकन्सी आहे. 1 पोस्ट आहे. एनी ग्रॅज्युएट विथ नॉलेज ऑफ कम्प्युटर. आता मित्रांनो, ही जी इंटरव्ह्यू होणार आहे आणि तुम्हाला जे अप्लाय करायचं आहे ते 10 मार्च 2024 11 वाजता दयानंद आर्य कन्या विद्यालय, जरीपतका, नागपूर. हे पर्सनल इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला इथे हजर राहायचे. ओरिजिनल आणि झेरॉक्स कॉपीज दोन्ही तुम्हाला घेऊन जायचे अँड सबमिट अलॉंग विथ द प्रिस्क्राइब्ड ॲप्लिकेशन फॉर्म विच इज अवेलेबल ॲट द इंटरव्ह्यू स्पॉट फ्री ऑफ कॉस्ट. तिथे ॲप्लिकेशन फॉर्म असणार आहे फ्री ऑफ कॉस्ट. तुम्हाला तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जायचे, झेरॉक्स कॉपीज दोन्ही इंटरव्ह्यूसाठी किंवा कोणत्याही पुढच्या इंटरव्ह्यूसाठी जे ओरिजिनल घेऊन जाल त्यासोबत झेरॉक्स कॉपीजसुद्धा घेऊन जायचे आणि अटेस्टेड घेऊन जायचे. ठीक आहे. पे विल बी गिवन ॲज पर गव्हर्नमेंट रूल. जसं मी तुम्हाला म्हटलं की अनुदानित संस्था आहे त्याच्यामुळे गव्हर्नमेंट रूलच्या हिशोबाने इथे पेमेंट होतं. अपॉइंटमेंट विल बी सब्जेक्ट टू द अप्रुव्हल ऑफ एज्युकेशन ऑफिसर. ठीक आहे, जिल्हा परिषद नागपूर. तर त्यांच्या अप्रुव्हलनी ही पदं भरली जाणार आहेत. मॅनेजमेंट अँड द स्कूल कमिटी रिझर्व्स द राईट टू पोस्टपोन द पर्सनल इंटरव्ह्यू. तर काही
तांत्रिक अडचणींमुळे होऊ शकते, इंटरव्ह्यू पोस्टपोनसुद्धा होऊ शकतं. तर त्यांनी फक्त एक डिस्क्लेमर दिले, ठीक आहे. पण शक्यतो असं होत नाही, तर तुम्ही बिनधास्त इथे जाऊ शकता. जर तुम्ही या क्वालिफिकेशनमध्ये बसत असाल तर तुम्ही इथे नक्की अप्लाय करू शकता. चांगली संस्था आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो काय काय आहे ते. शिक्षण सेवकाचं 9वी ते 10वी इंग्लिशचं पद आहे. एक क्वालिफिकेशन इथे दिलेलं आहे, BA किंवा MA, BEd. त्याच्यानंतर शिक्षण सेवकाचे पद दुसरं जे आहे ते सायन्ससाठी आहे. एक BSc किंवा MSc लागणार आहे. ते शिक्षण सेवकाचं जे तिसरं पद आहे ते 6वी ते 8वीसाठी आहे. हिंदी हिस्ट्री एक पोस्ट आहे. BA किंवा MA, DEd किंवा BEd, TET किंवा CTET असं आहे, ठीक आहे. पुढे काय म्हटलं बघा, शिक्षण सेवक 1 ते 5 ऑल सब्जेक्ट्स 1 HSC, DEd, TET किंवा CTET. हे 1 ते 5साठी आहे. म्हणून ज्युनियर क्लर्कचं मी तुम्हाला सांगितले एक पोस्ट आहे. 10 मार्चला इंटरव्ह्यूज आहेत. रविवारचा दिवस आहे. 11 वाजता सकाळी हजर राहायचे. इंटरव्ह्यूची व्यवस्थित तयारी करून द्यायची. तुम्हाला डॉक्युमेंट्स ओरिजिनल आणि झेरॉक्स कॉपीज दोन्ही. झेरॉक्स कॉपीज असेल तर ते अटेस्टेडसुद्धा घेऊन जायचं. ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला तिथेच मिळेल, ठीक आहे मित्रांनो. तर अशी ही संस्था आहे. आता मित्रांनो, ह्याच्या पुढची जी संस्था तुम्हाला मी सांगणार आहे, ही संस्था आहे कर्नाटकमधली. महाराष्ट्र राज्याच्या बाहेर असली तरी तुम्ही इथे नक्की ट्राय करू शकता, ठीक आहे. CBSE स्कूल आहे. आणि मित्रांनो, इथे जी विनाअनुदानित संस्था असली तरी जो पेमेंट आहे तो गव्हर्नमेंट स्केलनुसार होतो. तर ही संस्था कोणती आहे ते पाहूया. तुम्ही पाहू शकता, बाल भारती पब्लिक स्कूल CBSE स्कूल आहे. आणि NTPCचं जे प्रोजेक्ट आहे कुडगीमध्ये कर्नाटकात, इथे ही शाळा आहे. आता हे NTPCचे प्रोजेक्टमध्ये बऱ्याच ठिकाणी बालभारती पब्लिक स्कूल असते, ठीक आहे. NTPC तुम्हाला माहितीच असेल, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे. ही जी स्कूल आहे ती एक प्रकारची प्रोजेक्ट स्कूल आहे. आणि NTPC म्हणजे गव्हर्नमेंटच्या अंडर येत असल्यामुळे जरी शाळा गव्हर्नमेंटची नसली तरी ही जी ऑर्गनायझेशन आहे ती गव्हर्नमेंटची आहे, ठीक आहे. ही जी प्रोजेक्ट आहे ते गव्हर्नमेंटचे आहे. आणि त्याच्यामुळे गव्हर्नमेंटचे नियम इथे सुद्धा लागू होतात. आणि ह्या स्कूलमध्ये गव्हर्नमेंटनुसार पेमेंट होतं. तर रिक्वायरमेंट कोणत्या आहेत त्यांना? PRT इंग्लिश आहे. इथे डिग्री इन रिलेव्हंट सब्जेक्ट BEd आणि CTET क्वालिफाईड पाहिजे. TGT बायोलॉजीसाठी पाहिजे, म्हणजे तुमचं BSc किंवा MSc झालेलं असणं आवश्यक आहे. इथे त्यांनी MSc म्हटलं, त्याच्यामुळे MSc असेल तर इथे तुम्ही नक्की ट्राय करू शकता. BEd आणि CTET क्वालिफाईड पाहिजे. TGT सोशल सायन्स टीचर पाहिजे. इथे त्यांना मास्टर्स डिग्री पाहिजे सोशल सायन्समध्ये. आणि सोशल सायन्स म्हणजे त्याच्यामध्ये मग हिस्ट्री किंवा जॉग्रफीचं दोन्ही येऊ शकतं. BEd CTET क्वालिफाईड पाहिजे. आता PGT कन्नडा याची शक्यता कमी आहे, पण असला तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. PGT अकाउंट्स बिझनेस स्टडीज इथे मास्टर्स डिग्री असणं आवश्यक आहे. BEd CTET क्वालिफाईड पाहिजे. त्याच्यानंतर PGT केमिस्ट्रीची सुद्धा पोस्ट आहे. मास्टर्स डिग्री इन रिलेव्हंट सब्जेक्ट BEd CTET क्वालिफाईड, ठीक आहे. ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम टीचर्स विथ पॅशन्स अँड डेडिकेशन हॅव्हिंग एन एक्सलंट डेप्थ ऑफ नॉलेज इन सब्जेक्ट मेन्शन. ह्या विषयांमध्ये तुमचं जे विषय ज्ञान आहे ते चांगलं पाहिजे. त्याशिवाय कम्युनिकेशन स्किल्ससुद्धा चांगले हवेत, ठीक आहे मित्रांनो. जर तुम्ही इंटरव्ह्यूची तयारी व्यवस्थित करून गेलात तर मित्रांनो इथे सुद्धा सिलेक्शन जर झालं तर खूप फायदा आहे, ठीक आहे. खास करून ज्यांना येणाऱ्या शिक्षक भरतीत ज्यांना होप्स नाही आहेत, ज्यांच्या कट ऑफपासून खूप कमी मार्क्स आहेत, अशा कॅन्डिडेटसाठी ही एक सुवर्ण संधी असू शकते. आणि मित्रांनो, हे जे मी सांगतोय ते अगदी 100% खरं आहे. कारण माझे काही कलिग्स आहेत जे ह्या स्कूलमध्ये काम करतात, त्याच्यामुळे मला माहिती आहे की सॅलरी अगदी व्यवस्थित होते, अगदी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नियमांप्रमाणे होते. परत इथे शिक्षण सेवक वगैरे असलं काही नाही आहे, त्याच्यामुळे तुमचा थेट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्केलनुसार पगार होतो. फक्त इथे चॅलेंज काय तर तुमचं सिलेक्शन व्हायला पाहिजे. आणि सिलेक्शनसाठी तुमचं इंग्रजी भाषेतलं संभाषण कौशल्य आणि तुमचं विषय ज्ञान, या 2 गोष्टी जर असतील, इंटरव्ह्यूची तयारी जर व्यवस्थित करून गेलात, तुमचा जो डेमो आहे किंवा मी जो लेसन घेणार आहात त्याची तयारी व्यवस्थित जर करून गेलात तर नक्की तुमचं इथे सिलेक्शन होऊ शकतं, ठीक आहे मित्रांनो. तर शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स विल बी कॉल्ड फॉर रिटन एक्झाम ऑन 21 मार्च 2024, ठीक आहे. तर 21 मार्चला इथे तुम्हाला बोलवलं जाईल. तत्पूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, ह्यांच्या ईमेल आय डीवरती, ईमेल आय डी दिलेला आहे बघा, careers careers@kdbalbharati.org. या ईमेल आय डीवरती तुम्हाला काय करायचं आहे, कॉन्टॅक्ट करायचं आहे. प्लस इथे मोबाईल नंबर दिले 7204414579 8310527144 व्हॉट्सॲप नंबर आहे, इथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता.
जे इन्स्टिट्यूशनचे डिटेल्स आहेत ते तुम्हाला या वेबसाईटवरती दिसतील bbpskudgi.balbharti.org. ठीक आहे. तर ॲप्लिकेशन करण्यासाठी या वेबसाईटवरती जाऊन त्यांचा फॉर्म आहे तिथे तो तुम्हाला भरायचा आहे. तर पुन्हा एकदा डिटेलमध्ये आपण बघूया. ही जी शाळा आहे जसं मी म्हटलं NTPCच्या प्रोजेक्टमध्ये येतं, त्याच्यामुळे ही प्रोजेक्ट स्कूल म्हणूया आपण. कर्नाटकात आहे, CBSE स्कूल आहे. तुमचं इंग्रजी संभाषण कौशल्य चांगलं पाहिजे. पोस्ट कोणत्या आहेत? PRT इंग्लिश, TGT बायोलॉजी, TGT SST. आता हे जे PRT आहे इथे तुम्ही डिग्री असेल तरी चालेल, BEd आणि CTET पाहिजे. TGTसाठी हे जे 2 पोस्ट आहेत बायोलॉजी आणि SSTच्या, तिथे मास्टर्स डिग्री हवी, BEd आणि CTET पाहिजे. PGT पोस्टसाठी तुम्हाला मास्टर्स डिग्री पाहिजे त्या सब्जेक्टमध्ये, म्हणजे अकाउंट्स, बिझनेस स्टडीज किंवा केमिस्ट्रीमध्ये MSc पाहिजे. त्याच्यानंतर BEd आणि CTET क्वालिफाईड पाहिजे. ठीक आहे मित्रांनो. पुढे काय म्हटलं आहे त्यांनी? 3 ते 5 वर्षाचा अनुभव पाहिजे. ठीक आहे. तर इथे म्हटलं आहे त्यांनी की टीचिंग एक्सपिरियन्स इन अ रेप्युटेड इन्स्टिट्यूशन, प्रोफिशन्सी इन इंग्लिश इज एसेन्शियल. कारण हे सगळे वेगवेगळ्या राज्यातून इथे लोक असतात, त्याच्यामुळे इंग्रजीमध्ये संभाषण कौशल्य चांगलं असणं गरजेचं आहे. तसंच तुमचं विषय ज्ञानसुद्धा. ठीक आहे. तर लेसनची तयारी व्यवस्थित करून जायची, इंटरव्ह्यूची तयारी व्यवस्थित करून जा. 21 मार्चपर्यंत तुमच्याकडे सफिशियंट टाईम आहे याची तयारी करण्यासाठी. आणि जे कॉमर्सचे विद्यार्थी आहेत, केमिस्ट्रीचे किंवा सोशलचे पण बरेचसारखे विद्यार्थी, इंग्लिशपासून अगदीच काय अनभिज्ञ कोणीही नसतं. ठीक आहे. इंग्लिश बऱ्यापैकी माहिती असतं, फक्त प्रॅक्टिसने ते तुम्हाला जमून जाईल. तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर इथे कॉन्टॅक्ट डिटेल दिलेले आहेत. ॲप्लिकेशन ह्या वेबसाईटवरती जाऊन करायचं आहे, तर हे त्वरितच करा तुम्ही. जसं तुम्हाला हे कळेल लगेच तुम्हाला ह्या वेबसाईटवरती जाऊन अप्लाय करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो, मी अशी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त वाटला असेल. आणि जर तुम्हाला हा आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तसंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहते. तुमचे जे पाहणारे शिक्षक मित्र आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा. त्यांना नक्की याचा उपयोग होईल आणि तुम्हाला ते आशीर्वाद देतील. ठीक आहे मित्रांनो. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू शिक्षक भरती संदर्भात नवीन अपडेट्ससहित. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.